नमस्कार मंडळी, आज चाललो आहे दूधपापेश्वर मंदिर राजापूरला. आजचं दर्शन दूधपापेश्वरचं घेऊ. बघू काय कसं रम्य वातावरण आहे, काय आहे. पुढे आपण भेटू दूधपापेश्वर मंदिरला. बरोबर 11:50ला जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलम्ब्य लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकान्तमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव शिवम् जटाकटाह सम्भ्रम भ्रम निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रतिक्षणम् मम धराधरेन्द्र नन्दिनी विलास बन्धु बन्धुरस्फुरद्दिगन्त सन्तति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदि क्वचित् दिगम्बरे मनो विनोदमेतु वस्तुनि जटाभुजंग पिंगल स्फुरत् प्रणामणि प्रभा कदम्ब कुङ्कुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्द सिन्धुर स्फुरत्वगुत्तरीय मेदुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूत भर्तरि ॐ नमः शिवाय. सदाशिवं भजामि. पण समयबद्दल माहिती सांगतायत, सांगा बाबा. दोन समय आहेत हां, ना, 1100 सालचे 1100 सालच्या. 1100 ओके बाबा, आता आपल्या ह्या मंदिराची माहिती सांगता. हां बाबा सांग. धुपेश्वर हे गावाचं नाव, देवाचं नाव धूतपापेश्वर. म्हणजे धूतपापेश्वर म्हणजे पाप धुवून टाकणार धूतपापेश्वर. अच्छा. नंतर अशी प्रथा आहे की आज या जंगल होतं पूर्वी, त्या जंगलामध्ये एका साईडला गुराख्याचं घर होतं. त्या गुराख्याने गायी पाळलेली होती. ती गाय जंगलात जाऊन शंकराच्या पिंडीवर पाण्यास पडायची. त्या गुराख्याला माहिती नसताना घरी दूध देत नाही का. नंतर तो चौकशी करता करता तो जंगलात फिरायला लागला हातात फरशी घेऊन. तो जंगलात फिरता फिरता ती गाय शंकराच्या पिंडीवर पानं सोडत होती. पानं सोडणं म्हणजे दूध देत होती. नंतर त्याला जो राग आला, त्या रागाच्या भरात गाईच्या न मारता शंकराच्या पिंडीवर बसली ती. म्हणून ते शंकराच्या पिंडीवर बसताना पूर्वीची कथा अशी ती रक्त व्हायला लागलं अमुक आहे. ते जे कवच जे उडालं ते मलकापूर साईडला गाव आहे तिथे जवळ, आंबा घाटाच्या जवळ, तिथे धोपेश्वरसुद्धा नाव दिलेलं आहे अशी काही लोक सांगतात तिकडचे, म्हणून त्याचं कपिलेश्वर नाव. अच्छा, खूप छान माहिती दिली बाबा. तुमचं नाव सांगा ना एकदा. माझं नाव राजाराम भार्गवलिंग आहे. की तर तुम्ही सुद्धा बाहेर बोर्ड आहे, बोर्डावर सुद्धा लिहिलेलं आहे. हां हां तरी बोर्डावर घेतलं तर चालेल. हो चालेल चालेल, माहिती कारण देतो. गणपतीचं देऊळ लागतं बघा पहिलं, बरोबर. तिथे सुद्धा लांबलंच एक बोर्ड आहे. ओके तिथे सुद्धा हे तुमच्या मोबाईलवर घेतलं तर चालेल. ठीक आहे, चालेल. धन्यवाद बाबा. आता इथे जास्तीत जास्त म्हणजे श्रावण सोमवारी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत भक्तगण येत राहतात. दर सोमवारी श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात. ओके, श्रावण महिन्यामध्ये. श्रावण अजून एक माहिती विचारायची होती. सर्वात मोठा उत्सव कधी असतो? सर्वात उत्सव मोठा म्हणजे महाशिवरात्रीच्या अगोदर हां 7 दिवस संध्याकाळी इथे पंचमुखी सोन्याची मुकुटाची महापूजा बांधली जाते. जे आतमध्ये आहेत ते नाही, दुसरे ते वेगळे. मी सोन्याचं नाव घेतलं. अच्छा. सोन्याचा पंचमुखी ओके. हां हां देवाचं मुखवटाचं इथं बरोबर. 7 दिवस पूजा बांधली जाते. हां महापूजा. दुपारी महानैवेद्य असतो.
हां रात्री महानैवेद्य असतो आणि महाशिवरात्रीच्या दिवशी अगोदर 7 दिवस इथे कीर्तन प्रवचन असे निरनिराळे कार्यक्रम चालू असतात. बरं, म्हणजे हा आपला महाशिवरात्रीचा सगळ्यात मोठा उत्सव. बाबा खूप छान माहिती दिली. दूधपापेश्वरला आम्ही आलो देवगडवरून, खूप चांगलं दर्शन झालं. सदा शिरस्थमंजलिं वहन् विमुक्तलोललोचनो ललाम बाललग्नकः शिवेति मन्त्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम्. इदं हि नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमं स्तवं पठन् स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धिमेति सन्ततं हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं विमोहनं हि देहिनां सुशङ्कर. अशा प्रकारे दूधपापेश्वर मंदिरामध्ये येऊन शंकराचं दर्शन छान पद्धतीने झालं. ना धक्काबुक्की, चल चल पुढे कुठल्याच प्रकारे इथे होत नाही. आणि खूप सुंदर इथे माहिती मिळते. राजापूर तालुक्यामध्ये खुद्द राजापूर गावामध्ये ढोपेश्वर गाव आहे. राजापूरमध्ये खालचा डेपो आहे. तिथून आतमध्ये कोणालाही विचारला तरी दूधपापेश्वर मंदिराला ढोपेश्वर गावामध्ये सहज येता येतं. रिक्षा आहे, 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, सर्व येण्यासारखं आहे. त्याच्यामुळे सर्व भक्तांनी जास्तीत जास्त या दूधपापेश्वर मंदिरात येऊन दर्शन घ्यायचं आणि मनाची शांती मिळते. चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.